नमस्कार, मी सौ प्रज्ञा। आज नवरात्राचा 6वा दिवस आहे आणि 6व्या दिवशीच्या देवीचं रूप आहे कात्यायनी। महर्षी कात्यायनींची ही कन्या म्हणजेच त्रिदेवांनी त्यांची शक्ती देऊन आणि शिवाय भगवती देवीने वर देऊन मीच तुमच्या पोटी जन्माला येईन असं सांगितलेली ही कन्या आणि कात्यायनी, कारण ऋषींची ती मुलगी कात्यायन। तर आज आपण 6व्या दिवशी या रूपाविषयी थोडंसं जाणून घेऊ कवितेतून आणि आजच्या दिवशी 6वं रूप रात्री पूजूया। ऐका तर, महर्षी कात्यायनी करीती तपस्या। महर्षी कात्यायनी करीती तपस्या, धरुनी मनी संतान प्राप्तीची इच्छा। धरुनी मनी संतान प्राप्तीची इच्छा, त्रिदेवांची लाभता त्यांना प्रसन्नता। त्रिदेवांची लाभता त्यांना प्रसन्नता, तिन्ही देवांच्या तेजातून जन्म घे ही कन्यका। तिन्ही देवांच्या तेजातून जन्म घेई ही कन्यका। कात्यायनी रूपे जन्म घेई भगवती माता। कात्यायनी रूपे जन्म घेई भगवती माता, महिषासुरमर्दिनी हीच ऐसी हिची कथा। महिषासुरमर्दिनी हीच ऐसी हिची कथा। शक्ती सुंदरता, शक्ती सुंदरता, आत्मनिर्भरता हिचीच महत्ता। शक्ती सुंदरता आत्मनिर्भरता हिचीच महत्ता, आरोग्य धन यश ही प्राप्ती हिला पूजिता। आरोग्य धन यश याची प्राप्ती हिला पूजता। विवाहातील निर्विघ्नता, इच्छापूर्ती आता। विवाहातील निर्विघ्नता आणि इच्छापूर्ती आता, मनःशांती आणि परमपदाची प्राप्तता। आज्ञाचक्रावरी नित्य ही विराजता, धर्म अर्थ काम मोक्ष देणारी हीच देवता। किती महान देवता आहे बघा ही। विवाहात जर काही व्यत्यय आला तर हिची पूजा करतात। इच्छापूर्ती कुठली करायची असेल तर हिला पूजतात। मनःशांती हवी असेल किंवा परमपद हवं असेल तरीही हिलाच पूजतात। आज्ञाचक्रावर हिचं नित्य विराजायचं स्थान असतं। धर्म अर्थ काम मोक्ष हे चतुर पुरुषार्थ देते हीच देवता, म्हणून हिला पूजायचं। विवाहातील निर्विघ्नता, इच्छापूर्ती आता, मनःशांती अन परमपदाची प्राप्तता, आज्ञाचक्रावरी नित्य ही विराजता, धर्म अर्थ काम मोक्ष देणारी हीच देवता। मनोभावे नमन करुनी, मनोभावे नमन करुनी आज हिला पूजूया। जास्वंदी कमळ झेंडू आवडीची फुले अर्पूया। मनोभावे नमन करुनी आज हिला पूजूया। जास्वंदी कमळ झेंडू आवडीची फुले हिला अर्पूया। हर प्रकारचं सुख मिळण्या करूया आराधना। सुख मिळण्या करूया आराधना, नमस्कार स्वीकारी देवी कात्यायनी तू कृपाळा। नमस्कार स्वीकारी देवी कात्यायनी कृपाळा। पूजता देवीचे हे रूप 6वे, पूजता देवीचे हे रूप 6वे, मंत्र तिचा म्हणून मनोभावे, प्रसन्नतेने आयुष्य भरूनी जावे। हे देवी विनंती माझ्या
पूजेस स्वीकारावे. हे देवी विनंती माझ्या पूजेस स्वीकारावे. थोडक्यात अनेक गोष्टींमध्ये आपल्याला यश देणारी ही त्रिदेवांच्याही तेजातून निर्माण झालेली आणि स्वतः माता भगवतीसुद्धा, ही देवी पूजताना मनोभावे पूजल्यास सर्व गोष्टी सफळ संपूर्ण होतात असं पूर्वजांचं म्हणणं आहे. कशी वाटली ही कविता? चॅनल सबस्क्राईब करा, फॉरवर्ड करा आणि बेल आयकॉनही दाबा. उद्या आपण 7व्या रूपासंबंधी ऐकणार आहोत. धन्यवाद.